चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत रसायनशास्त्र आणि रसायनशास्त्राचे म्हणजे केमिस्ट्रीचे आतापर्यंत आलेले सर्व प्रश्न बघणार आहोत आणि त्याच्या संदर्भात थोडीशी एक्स्ट्रा माहिती देखील बघणार आहोत. तर मला पहिला प्रश्न सांगा की आपण जे फुगे उडवतो बघा वरती, तर त्या फुग्यांमध्ये कोणता वायू भरलेला असतो? नायट्रोजन का हेलियम? बरोबर. याने बरोबर सांगितलं की फुग्यांमध्ये जो आहे ना हिलियम नावाचा वायू भरतात. कोणता? हिलियम. आता हायड्रोजन जे आहे ना, हायड्रोजन हा हलका आहे, परंतु हेलियम आहे ना, हायड्रोजन हा स्फोटक आहे, हेलियम स्फोटक नाही. त्याच्यामुळे हेलियम वायू भरतात आणि ते फुगे वरती सोडवतात. तुम्हाला माहिती आहे का, जे सिलेंडर असतात ना, आता तुम्ही स्कुबा डायव्हिंग वगैरे जे असतात ना, ते जे ऑक्सिजनचे सिलेंडर असतं ना, त्याच्यात 20% नायट्रोजन असतो आणि 80% हेलियम असतो. बरोबर. म्हणजे माणूस पूर्ण ऑक्सिजन 100% ऑक्सिजन. आता बघा, हवेमधला आपण ऑक्सिजन घेऊ शकतो कारण हवेमध्ये 78% नायट्रोजन आहे. नायट्रोजन काय करतो, याची तीव्रता कमी करतो. एकदम 100% ऑक्सिजन असेल तरी आपण घेऊ शकत नाही, हे मात्र लक्षात ठेवा. मग फुग्यांमध्ये कोणता वायू भरला असतो? हिलियम वायू भरलेला असतो. त्याच्यानंतर पुढचा की हिरा आणि ग्रॅफाइट ही कार्बनची निसर्गात आढळणारी अशी रूप आहेत की हिरा जे आहे, हिरा हा आतापर्यंतचा सर्वात कठीण पदार्थ, माणसाला माहित असलेला सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे? हिरा. हिऱ्यामधून वीज वाहून नेली जाते का? नाही. उष्णता वाहून नेली जाते का? वाहून नेली जाते. अगदी बरोबर. किती छान अभ्यास आहे बघा. हिऱ्यामधून उष्णता वाहून नेली जाते, त्याच्यामधून विद्युत वाहून नेली जात नाही. म्हणजे विद्युत दुर्वाहक आहे आणि उष्णतेचा सुवाहक आहे. काय आहे? उष्णतेचा सुवाहक आहे. त्याच्यानंतर मागे एकदा प्रश्न आला होता तुम्हाला की हा जो आपला जो घरगुती गॅस आहे, त्या घरगुती गॅस मध्ये कोणता वायू असतो? ब्युटेन आणि आयसोब्युटेन. तर तो प्रश्न जे आहे ना, ब्युटेन आणि प्रोपेन असा शब्द आहे. तो ब्युटेन आणि प्रोपेन. ब्युटेन आणि काय? प्रोपेन. तर ब्युटेन हा जवळपास 70% असतो आणि प्रोपेन 30% असतो. बरोबर. तर 30% प्रोपेन आणि 70% काय असतो? 30% प्रोपेन आणि 70% काय असतो? ब्युटेन असतो. तसं ब्युटेन आयसोब्युटेन असा पर्याय दिला होता एमपीएससीने, तो ग्राह्य धरला होता. ब्युटेन आयसोब्युटेन पण असतो काय? ब्युटेन आणि प्रोपेन असतो. मग प्रोपेन म्हणजे काय? प्रोपेन म्हणजे C3H8. काय? कार्बनचे 3 आणि हायड्रोजनचे 8 अणू, याला प्रोपेन म्हणतात. काय म्हणतात? प्रोपेन. बरोबर. आणि जे ब्युटेन आहे, तर ब्युटेनला C4H10. काय म्हणतात? C4H10 याला म्हणतात ब्युटेन. काय म्हणतात? ब्युटेन. मग ब्युटेन आणि आयसोब्युटेन असतो. आणि अजून एक वायू असतो. कोणता असतो? नाही, तो वास येण्यासाठी. बरोबर बरोबर. कोणता? इथिल मरकॅप्टन. कोणता वायू असतो? इथिल मरकॅप्टन. कोणता वायू असतो त्याच्यामध्ये? इथिल मरकॅप्टन नावाचा वायू असतो, ज्याच्यामुळे अगदी कमी प्रमाणात असतो पण त्याची तीव्रता म्हणजे त्याचा वास खूप जास्त. जर लिकेज झाला, कारण या ब्युटेन प्रोपेनचा जर लीक झाला तर त्याचा वास येणार नाही. आणि त्याच्यामुळे इथिल मरकॅप्टन हा वायू त्याच्यामध्ये काय केलेला असतो? टाकलेला असतो. त्याच्यानंतर वेगवेगळ्या काचा आहेत. कोणती काच कशाने तयार केली जाते? तुमच्याकडे ओव्हन आहे का मॅडम? ओव्हन आहे का? ओव्हन मध्ये जी भांडी असतात ना, ती कोणत्या काचेने बनवलेली असतात? ओव्हन मध्ये स्टीलची भांडी ठेवता येतात का? नाही. मग कोणती भांडी ठेवता येतात? बरोबर, बोरोसिलिकेटची भांडी. कोणती? बोरोसिलिकेटची भांडी ठेवता येतात. बोरोसिलिकेट. बरोबर. मॅडम तुमच्याकडे हे आहे बघा, मेडिकल आहे तुमचं. बरोबर. मेडिकल मध्ये जेवढे औषध आहेत ना, ती जी काच असते ना, ती काच कोणती असते? बोरोसिलिकेट. तुम्हाला असा प्रश्न विचारलाय की औषध निर्मिती क्षेत्रात औषध ठेवण्यासाठी कोणती काच वापरली जाते? कोणती? बोरोसिलिकेट काच. त्याच्यावर उष्णतेचा याचा परिणाम होत नाही, आम्लाचा, हलकाचा कुठलाही परिणाम होत नाही, म्हणून बोरोसिलिकेट काच त्याच्यामध्ये वापरली जाते. कळलं का? त्या ओव्हन मध्ये कोणती काच? बोरोसिलिकेट. मागच्या वेळेस असा प्रश्न आता, ओव्हन साफ करण्यासाठी काय वापरतात? काय? ओव्हन साफ करण्यासाठी सोडा. काय? सोडा, खाण्याचा सोडा वापरला जातो. बरोबर. त्याच्यानंतर वेगवेगळ्या काचा. मग आता समजा जांभळी काच तयार करायची असेल तर काय वापरलं जातं? काच तयार करण्यासाठी सिलिका वापरलं जातं. बरोबर की नाही? मग सिलिका सोबत मॅंगनीज डायऑक्साईड. काय? मॅंगनीज डायऑक्साईड MnO हे जर वापरलं तर याच्यापासून जांभळी काच तयार होतो. काय? कोणती काच तयार होते? जांभळी काच तयार होते. म्हणजे जांभळ्या रंगाची काच तयार करण्यासाठी मॅंगनीज डायऑक्साईड. काय?
मॅंगनीज डायऑक्साईड वापरला जातो. जर हिरवी काच तयार करायची असेल तर त्याला फेरस ऑक्साईड, काय फेरस ऑक्साईड. कोणती काच? फेरस म्हणजे लोहाचा ऑक्साईड. फेरस ऑक्साईड जर टाकलं तर फेरस ऑक्साईड म्हणा किंवा क्रोमियम ऑक्साईड म्हणा, काय किंवा क्रोमियम ऑक्साईड म्हणा. तर क्रोमियम ऑक्साईड जरी टाकलं तरी हिरवी काच तयार होते. कोणती काच तयार होते? हिरवी काच तयार होते. लिहून घ्या. जांभळी काच मॅंगनीज डायऑक्साईड, हिरवी काच फेरस ऑक्साईड किंवा क्रोमियम ऑक्साईड, निळी काच कोबाल्ट ऑक्साईड, काय कोबाल्ट ऑक्साईड. कोबाल्ट ऑक्साईड काय बघा, कोबाल्ट ऑक्साईड याला काय म्हणतात? कोबाल्ट ऑक्साईड. कोबाल्ट ऑक्साईड. इथं क्रोमियम ऑक्साईड, क्रोमियम ऑक्साईड किंवा फेरस ऑक्साईड, फेरस ऑक्साईड. आणि ही मॅंगनीज ऑक्साईड, काय मॅंगनीज ऑक्साईड. मॅंगनीज ऑक्साईड पासून जांभळ्या रंगाची काच, क्रोमियम पासून हिरव्या रंगाची काच आणि कोबाल्ट ऑक्साईड पासून निळ्या रंगाची काच. कोणत्या? निळ्या रंगाची काच तयार केली जाते. त्याच्यानंतर जर लाल हे जर असेल तर क्युप्रस ऑक्साईड, काय क्युप्रस ऑक्साईड म्हणजे तांब्याचा ऑक्साईड. क्युप्रस ऑक्साईड असेल, क्युप्रस ऑक्साईड, तर क्युप्रस ऑक्साईड पासून लाल रंगाची काच तयार करा. कोणती? तांब्याचा ऑक्साईड असेल तर लाल रंगाची काच तयार केली जाते. गुलाबी असेल तर सोनेरी मिठापासून तयार केली जाते. पिवळी असेल तर अँटीमनी, काय अँटीमनी ऑक्साईड. अँटीमनी ऑक्साईड पासून कोणती? पिवळी काच तयार केली. कळलं का तुम्हाला? तर वेगवेगळ्या रंगापासून जी दुधी जी असते ना ती टीन ऑक्साईड. दुधी काच कशापासून? टीन ऑक्साईड, काय टीन ऑक्साईडचा वापर करून आपल्याला दुधी काच तयार करता. पण असा प्रश्न विचारला गेलाय, जांभळ्या रंगाची काच कोणत्या याच्यापासून? तर मॅंगनीज डायऑक्साईड. फेरस ऑक्साईड पासून किंवा क्रोमियम ऑक्साईड पासून हिरवी काच. कोबाल्ट ऑक्साईड पासून निळ्या रंगाची काच. क्युप्रस म्हणजे तांब, तांब लाल असतं म्हणून लाल रंगाची काच. कोबाल्ट निळ. फेरस, फेरस म्हणजे लोहाचं जे काही असतं ना, गंज येतो का ते लाल होतं का नाही, म्हणजे पण फेरस जे आहे तर ती काही ठिकाणी हिरवा रंगाचा याच्यावर थर असतो तांब्यावर वगैरे, तर हिरव्या रंगाची काच. मॅंगनीज आहे तर जांभळ्या रंगाची काच. टीन ऑक्साईड पासून दुधी रंगाची काच. कोणत्या? दुधी रंगाची काच हे केली जाते. त्याच्यानंतर नैसर्गिक वायूंच्या मुख्य घटकांमध्ये कोणत्या मिश्रणाचा समावेश होतो? नैसर्गिक वायूंच्या मिश्रणांमध्ये कोणत्या डायडॅश मिश्रणाचा समावेश? मग त्याच्यावर स्थायीरूप हायड्रोकार्बन का द्रवरूप हायड्रोकार्बन का वायुरूप हायड्रोकार्बन का यापैकी सर्व? तर त्याच्यामध्ये वायुरूप हायड्रोकार्बन, काय वायुरूप हायड्रोकार्बन. हे तुम्ही सगळं पटापट पाठ करा. सांगा की मॅंगनीज डायऑक्साईड पासून काय? जांभळी. क्रोमियम ऑक्साईड पासून हिरवी. कोबाल्ट ऑक्साईड पासून निळी. क्युप्रस ऑक्साईड पासून लाल. अँटीमनी ऑक्साईड पासून पिवळी. टीन ऑक्साईड पासून दुधी. आता डोळे बंद करा, मी एकेकाला विचारतो कोणता. ओके, पाठ झालं का तुमचं? मॅडम सांगा बरं, निळ्या रंगाची काच कशापासून तयार करतात? निळा. कोबाल्ट का अँटीमनी का क्युप्रस? कोबाल्ट. बरोबर. कोबाल्ट पासून, कोबाल्ट ऑक्साईड पासून निळ्या रंगाची काच. हिरव्या रंगाची काच क्रोमियम किंवा फेरस ऑक्साईड पासून. लाल रंगाची काच लाल तांब्याचा ऑक्साईड. कसे? तांब्याला काय म्हणतात? कॉपर ऑक्साईड. पिवळी अँटीमनी. दुधी टीन ऑक्साईड. ओके, तर अशा पद्धतीने हे केलं जातं. त्याच्यानंतर निळा लिटमस आम्लारी धर्मात टाकला तर काय होईल? निळाच राहील. बरोबर आहे. लिटमसच्या टेस्ट आहे बघा. लिटमसच्या काय आहे? त्या टेस्ट आहे. लिटमस पेपर म्हणजे टेस्ट पेपर. जर 7 एखाद्याचा जर पीएच 7 असेल, पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन जर 7 असेल तर त्याला उदासीन म्हणतात. काय म्हणतात? शुद्ध पाणी हे उदासीन असतं. शुद्ध पाणी काय असतं? उदासीन असतं. 7 पेक्षा जर पुढे गेलं तर त्याला आम्लारी धर्मी म्हणतात. काय म्हणतात? आम्लारी धर्मी किंवा अल्कधर्मी. काय म्हणतात? अल्कधर्मी असं म्हणतात. बेसेस. काय म्हणतात? बेसेस. आणि 7 पेक्षा जर कमी पीएच असेल तर त्याला आम्लधर्मी म्हणतात. काय म्हणतात? आम्लधर्मी. आम्लधर्मी म्हणजे 5 वगैरे. आता जर समजा आपल्या शरीराचा जो पीएच आहे हा 7.35 7.50 च्या आसपास असला पाहिजे. जर तो समजा 5 झाला
किंवा समजा 4 झाला, समजा 4 म्हणजे 7पेक्षा 3ने कमी झाला तर आपल्याला 7च्या +3ने हे करावं लागलं, आम्लारी धर्मी घ्यावं लागेल. मग आम्ल म्हणजे काय? आम्लामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल, HNO3 नायट्रिक आम्ल, H2SO4 सल्फ्युरिक आम्ल, आलं लक्षात? हे जे आहेत ना याला म्हणतात आम्ल. फॉर्मिक आम्ल, मुंगी चावल्यानंतर दाह होतो का नाही, आग होते, ते कोणतं आम्ल असतं? फॉर्मिक आम्ल असतं. त्याच्यानंतर चिंचेमध्ये टार्टारिक आम्ल असतं, दह्यामध्ये लॅक्टिक आम्ल असतं, व्हिनेगरमध्ये ऍसिडिक आम्ल असतं, लोण्यामध्ये ब्युटेरिक आम्ल असतं, लिंबूमध्ये सायट्रिक आम्ल असतं. म्हणजे ही जे आम्ल आहेत, म्हणजे आम्लाचं प्रमाण शरीरामध्ये जास्त झालं तर आपल्याला असे असं दही येतं, म्हणजे त्याला काय म्हणतात? ऍसिडिटी होते. काय होते? ऍसिडिटी. मग आपल्याला डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला काय करतात? एखादं OH असलेलं, OH फॉर्म असते. OH म्हणजे आम्लारी, H म्हणजे आम्ल, H म्हणजे काय? आम्ल, आणि OH म्हणजे आम्लारी, अल्कधर्मी. मग त्याच्यामध्ये याच्या प्लस आपल्याला हे द्यावं लागतं, काय? अल्कधर्मी हे द्यावं लागतं. आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला रॅनिटिडीन असेल, त्याच्यानंतर तुम्हाला झिंटॅक असेल, त्याच्यानंतर तुम्हाला पेंटॅप्रोचॉल असेल, अशा पद्धतीची औषधं तुम्हाला दिली जातात आणि तुमची ऍसिडिटी काय केली जाते? कंट्रोल केली जाते. आलं लक्षात? मग आता हे जे अणू जे आहेत तर हे जो लिटमस कागद आहे, लिटमस कागद जर निळा याच्यामध्ये जर टाकला तो तांबडा होतो. आम्लामध्ये काय सांगितलं? आम्लामध्ये निळा लिटमस टाकला तो तर कसा होतो? तांबडा होतो. आणि अल्कमध्ये, आम्लारीमध्ये तांबडा लिटमस टाकला तो काय होतो? तो निळा होतो. तांबडा लिटमस निळा होतो आम्लारीमध्ये, बरोबर का? याच्यामध्ये आणि निळा टाकला तर निळा जाईल, याच्यात तांबडा टाकला तर तांबडा जाईल. मग आम्लामध्ये निळा लिटमस तांबडा होतो, आम्लारीमध्ये तांबडा लिटमस काय होतो? निळा होतो. कळलं का तुम्हाला? आम्लधर्मी म्हणजे 7पेक्षा कमी pH, 7पेक्षा जास्त pH असेल तर त्याला अल्कधर्मी असं म्हणतात. याला पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन म्हणतात. काय म्हणतात? पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन, हायड्रोजनच्या अणूंची संख्या. लक्षात आलं? मग तुम्हाला आम्लधर्मी, अल्कधर्मी. एखाद्याला ऍसिडिटी झाली तर त्याला काय दिलं जातं? मी तुम्हाला पेंटाप्रोझॉल, रॅनिटिडीन, झिंटॅक वगैरे अशा पद्धतीने ही औषधं दिली जातात, बरोबर? त्याच्यानंतर समस्थानिक म्हणजे काय? समस्थानिक आयसोटॉप्स, समस्थानिक सांगा. समस्थानिक म्हणजे याच्यामध्ये ॲटॉमिक नंबर हा सेम असतो. काय असतो? समस्थानिक. आयसोटॉप, आयसोटॉप म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, काय सांगितलं? याच्यामध्ये अणु अंक सेम असतो, अणु अंक समान असतो, पण अणुवस्तुमानांक काय असतो? भिन्न असतो. अणुवस्तुमानांक काय असतो? भिन्न असतो. मग अणुवस्तुमानांक म्हणजे काय? अणुवस्तुमानांक म्हणजे प्रोटॉन प्लस न्यूट्रॉनची संख्या आणि अणु अंक म्हणजे प्रोटॉनची किंवा इलेक्ट्रॉनची संख्या है ना. प्रोटॉन जेवढे असतात, प्रोटॉन प्लस असतात, इलेक्ट्रॉन मायनस असतात. जेवढे प्लस असतात तेवढेच मायनस असतात. म्हणून अणूमध्ये जेवढे धन आहेत तेवढेच ऋण आहेत. म्हणून अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. काय असतो? उदासीन. लक्षात आलं का? अणू हा विद्युतदृष्ट्या काय असतो? उदासीन. जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन असतात. मग प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या एकूण बेरजेला अणुवस्तुमानांक असं म्हणतात. ॲटॉमिक वेट असं म्हणतात. काय म्हणतात? ॲटॉमिक वेट असं म्हणतात. आणि अणु अंक जे आहे त्याला झेड असं म्हणतात. काय? अणु अंक म्हणजे प्रोटॉनची संख्या. म्हणजे अणु अंक जर सारखा असेल, प्रोटॉनची संख्या सारखी असेल आणि न्यूट्रॉनची संख्या वेगवेगळी असेल तर त्याला समस्थानिक असं म्हणतात. काय म्हणतात? समस्थानिक असं म्हणतात. कळलं का? आयसोटॉप कळलं का? आयसोटॉप म्हणजे काय? समस्थानिक. ओके. म्हणजे प्रोटॉनची संख्या सारखी, न्यूट्रॉनची संख्या भिन्न. म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज काय असेल? अणुवस्तुमानांक काय असेल? भिन्न असेल. अणु अंक समान असेल. तुम्हाला कदाचित असं दिलं असेल, अणु अंक समान, अणुवस्तुमानांक भिन्न, काय म्हणतात? समस्थानिक. तुम्हाला म्हणतात प्रोटॉनची संख्या सारखी, न्यूट्रॉनची संख्या वेगवेगळी, काय म्हणतात? समस्थानिक. तुम्हाला म्हणतात इलेक्ट्रॉनची संख्या सारखी, न्यूट्रॉनची संख्या वेगवेगळी, समस्थानिक. कारण जेवढे प्रोटॉन तेवढे इलेक्ट्रॉन. कळलं का? मग समस्थानिक त्याला आयसोटॉप असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर जे दोलन तरंग प्रसरणाच्या दिशेने लंबवत असतात. प्रसरण म्हणजे काय? लांब होणं. त्याच्या दिशेने लंबवत असतात त्यास अवतरंग म्हणतात. काय म्हणतात? अवतरंग. जे दोलन पाहिलं का? घड्याळाचं दोलन पाहिलं का? ते प्रसरणाच्या दिशेने लंबवत असतात. जिकडं लांब होईल तिकडं ते काय होतं? ते त्या दिशेने लंब म्हणजे काटकोन असतो, त्यास अवतरंग असं म्हणतात. त्याच्यात 1 मिली व्होल्ट,
1 मिली व्होल्ट म्हणजे किती? 1 मिली व्होल्ट असं म्हणजे किती असा प्रश्न विचारला. 1 मिली व्होल्ट म्हणजे किती? 10चा वजा तिसरा घात व्होल्ट. 10चा वजा तिसरा घात व्होल्ट. मी तुम्हाला किलो हेक्टोडेका शिकवलं होतं बरं का नाही. किलो हेक्टोडेका, एकाच घरात मीटर, लिटर, ग्रॅम, डेसी, सेंटी, मिली. 2 घरं सोडून मायक्रो, 2 घरं सोडून नॅनो, आणि 2 घरं सोडून अजून पिको असतं. काय असतं? पिकोमीटर. म्हणजे जो अणू असतो का नाही, अणूचा जो व्यास असतो ना, व्यास त्रिज्या जी असते ना, ती एकदम नगण्य असते, एकदम फार कमी असते. ती पिकोमीटर मध्ये मोजली जाते. कशामध्ये? पिकोमीटर मध्ये मोजली जाते. आणि पदार्थाचा लहानात लहान कण त्याला काय म्हणतात? अणू असं म्हणतात. काय म्हणतात? अणू असं म्हणतात. म्हणजे 1 किलोमीटरचं किती होतात? 1000 मीटर होतात. किती होतात? 1000 मीटर होतात. सेंटीमीटर किती होतात? बरं, 1 मीटर बरोबर किती सेंटीमीटर? 100 सेंटीमीटर. पुन्हा 2 शून्य ठेवले. 1 किलोमीटर बरोबर किती? किती? 1 लाख सेंटीमीटर. काय? 1 लाख सेंटीमीटर. आणि 1 किलोमीटर बरोबर मिलीमीटर किती? किती? 1 2 3 3 आणि 2 5, 3 आणि 3 6 शून्य झाले. एवढे मिलीमीटर झाले. बरोबर? किती? 10 लाख मिलीमीटर. आणि 1 किलोमीटर बरोबर 10 लाख म्हणजे आता 6 शून्याच्या ऐवजी आता पुन्हा 3 9 शून्य काढावे लागतील. म्हणजे 10चा वजा 9वा घात एवढे मायक्रोमीटर. काय? एवढे 10चा 9वा घात मायक्रोमीटर. 10चा 9वा घात मायक्रोमीटर म्हणजे एकावर 9 शून्य. आणि 1 किलोमीटर बरोबर 10चा 12वा घात म्हणजे एकावर 12 शून्य एवढे नॅनोमीटर होतात. किती? नॅनोमीटर. आणि 1 किलोमीटर बरोबर 10चा 15वा घात पिकोमीटर होतं. काय? पिकोमीटर असं होतं. म्हणजे सगळ्यात लहान माप कोणतं सांगितलं मी तुम्हाला आज? पिकोमीटर. आणि 1 मिलीमीटर, 1 मिली व्होल्ट म्हणजे काय? 10चा वजा तिसरा घात व्होल्ट. 10चा वजा तिसरा घात व्होल्ट. आणि 1 व्होल्ट म्हणजे काय? 1000 मिली व्होल्ट. बरोबर? 1 व्होल्ट म्हणजे 1000 मिली व्होल्ट. आणि 1 मिली व्होल्ट म्हणजे 10चा वजा तिसरा घात व्होल्ट असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर कोणत्या धातूला पांढरं सोनं म्हणून ओळखलं जातं? ते खोटं सोनं जे आहे ना त्याला पायराइट म्हणतात. खोटं सोनं काय म्हणतात? त्याला पायराइट. पण कोणत्या सोन्याला पांढरं सोनं म्हणून, पांढऱ्या सोन्याचा धातू म्हणून ओळखला जातो? लिथियम. कोणता? लिथियम म्हणजे काय? पांढरे सोन्याचा धातू. लिथियम. लिथियम याला काय म्हटलं जातं? पांढरे सोन्याचा धातू. पांढरे सोन्याचा धातू. खोटं सोनं काय? पायराइट. सोन्यासारखं ते फुल्स गोल्ड, फॉल्स गोल्ड म्हणतात त्याला. काय म्हणतात? फॉल्स गोल्ड असं म्हणतात. त्याच्यानंतर पितळ हे संमिश्र कोणत्या 2 धातूंपासून बनलेलं आहे? पितळ हे संमिश्र कोणत्या 2 धातूंपासून कशापासून बनलेले पितळ सांगा बरं? पितळ माहिती का तुम्हाला? कशापासून बनलेले पितळ? तांबे आणि जस्त. कशापासून? पितळ हे तांबे आणि जस्तापासून बनलेलं आहे. आपण पितळी भांडे वापरतो का नाही? तर पितळ हे तांबे आणि जस्त याच्यापासून बनवलेलं आहे. याच्यात 60% तांबा आणि 40% काय असतं? जस्त असतं. 60% तांबा आणि 40% जस्त असतं. हे पितळ झालं. हे काय झालं? पितळ. तुम्हाला स्टील माहिती आहे का? स्टील. माझे वडील एकदा म्हटले की मी कधी याच्यावर स्टील घ्यायला चाललो म्हणे. मला काय वाटलं? स्टील म्हणजे आपल्या स्टीलची भांडी, आपल्या स्टीलची भांडेच वाटलं. स्टील आणि स्टेनलेस स्टील हे वेगळं असं लक्षात ठेवा. स्टील म्हणजे पोलाद. स्टील म्हणजे काय? पोलाद. आणि स्टेनलेस स्टील जे असतं ना, जे आपण घरामध्ये भांडी वापरतो का नाही, त्याला स्टेनलेस स्टील म्हणतात. काय म्हणतात? स्टेनलेस स्टील. स्टील आणि स्टेनलेस स्टील याच्यात फरक कळला का? स्टील जे आहे ना ते लोह आणि कार्बन पासून बनतो. स्टील कशापासून बनतं? लोखंड आणि कार्बन एकत्र केल्यानंतर काय बनतं? स्टील बनतं. आणि स्टेनलेस स्टील जे आहे ना, स्टेनलेस स्टील हे 4 धातूंपासून बनतं. त्याच्यामध्ये लोह असतं, कार्बन असतं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये निकेल. काय असतं? लोह, कार्बन, निकेल आणि क्रोमियम. आणि काय? क्रोमियम. या 4 धातूंपासून स्टीलची भांडी बनतात. आपल्याकडे जालना जिल्ह्यामध्ये स्टीलची भांडी बनवली जातात. पण बऱ्याच ठिकाणी त्या डोक्यावर घेऊन काही बाया विकतात बघा स्टीलची भांडी. त्या स्टीलच्या भांड्यांमध्ये ना जे आपण घरी भांडे घेतो, काही डबा वगैरे घेतो आणि काही दिवसानंतर त्याला तडे पडतात. त्या तडे पडतात त्याचं काय? ते निकेल थोडंसं महाग असतं.
त्याच्यामुळे काय करतात ते तांब वापरतात. काय वापरतात? तांब. त्याच्यामुळे काय होतं त्याला तडे पडतात. त्याच्यामुळे आपण काय करायचं, निकेल, लोह, कार्बन याला चुंबक घेऊन वापरायला लावायचं. काय? चुंबक लावून बघायचं. तर ते स्टेनलेस स्टील आहे काय आपल्याला कळतं. कळलं का तुम्हाला? मग चुंबकीय पदार्थ कोणते आहेत? लोखंड, निकेल आणि कोबाल्ट. 3 पदार्थ असे की चुंबकाला आकर्षित होतात. कळलं तुम्हाला? हे स्टेनलेस स्टील आणि स्टेनलेस स्टील मध्ये फरक कळला? पितळ कळलं का? तांब आणि जस्त. तुम्हाला एक माहिती का, तुम्ही पत्रे घ्यायला जातात आणि त्याच्यावर लिहिलं असतं गॅल्व्हनाइज्ड पत्रे. गॅल्व्हनाइज्ड पत्रे म्हणजे काय? पत्रे लोखंडी असतात किंवा स्टीलचे असतात, पण त्याच्यावर गंज येतो. काय येतो? गंज. त्याच्यामुळे त्याच्यावर जस्ताचा थर दिला असतो. काय? जस्ताचा थर दिला का त्याला गॅल्व्हनाइज्ड पत्रे असं म्हणतात. काय म्हणतात? गॅल्व्हनाइज्ड पत्रे. गॅल्व्हनाइज्ड पत्रे म्हणजे काय? त्याला या जस्ताचा मुलामा दिलेला असतो, त्याच्यामुळे ते पत्रे काय होत नाही? गंजत नाही. वर्षानुवर्ष ते चांगलेच राहतात. ना आपल्याकडे काही भांडी असतात, तांबे पितळाची भांडी असतात का नाही? तांबे पितळाच्या भांड्यांना ते आपण हे टाकलं ना ते खराब होतात, म्हणून त्या भांड्यांना एक लेअर देतात. असं चमचम करतो बघा तो लेअर. तुम्ही लहानपणी म्हणजे आम्हाला लहानपणी आठवतं, आमच्या गावामध्ये ते तांबे पितळाचे सगळे भांडे गोळा करून आणायचे एके ठिकाणी आणि ते काय करायचे? बरोबर, कलही करायचे. कलही करायचे. मध्ये नवसागर टाकायचे, ते हे करायचं पूर्ण साफ झाल्यानंतर त्याला कली एकदम चकचक चकचक करायचे. मग ते जे आहे ना, तर कशाचा मुलामा देतात त्याला? कथिलाचा. कशाचा? कथिलाचा. त्याच्यावर कथिलाचा मुलामा देतात. तांब्या पितळाच्या भांड्यांना कलही करण्यासाठी कथिल वापरलं जातं आणि गॅल्व्हनाइज्ड पत्रे तयार करण्यासाठी जस्ताचा वापर, झिंक. झेडेन म्हणजे काय? झिंक म्हणजे जस्ताचा वापर केला जातो. कळलं का तुम्हाला? कशाचा वापर केला जातो? जस्ताचा वापर केला जातो. मग शिष्य तुम्हाला रासायनिक संज्ञा या विचारलेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी. तुम्हाला शिष्याची संज्ञा विचारली जाते. आता तुम्हाला लोखंडाची संज्ञा काय आहे? Fe, फेरस. त्याला आयर्नची संज्ञा फेरस असं म्हणतात. त्याच्यात अल्युमिनियमची Cu कॉपर आहे, तांब. अल्युमिनियम Al, मॅग्नेशियम Mg. पहिलं नाव हे कॅपिटल असतं, दुसरं नाव हे छोटं असतं. मॅग्नेशियम, मॅंगनीज ऐका Mn, ऑक्सिजन O, कार्बन C, हायड्रोजन H, हेलियम He, कार्बन C, त्याच्यानंतर तांबे Cu, बोरॉन Br, सोन्याची संज्ञा आहे Au, ऑरम. चांदीची संज्ञा आहे अर्जेंटिनम Ag, लिथियमची Li, बेरिलियमची Be, बोरॉनची Br, क्रिप्टॉनची Cr, झिंकची Zn. तसं शिशाची संज्ञा काय? शिशाची लेड म्हणजेच Pb. लेड म्हणजेच काय? Pb. टंगस्टनची W. टंगस्टनची काय? कुठं वापरला जातो टंगस्टन? तो काचेचा बल्ब आहे ना, त्याच्यामध्ये तार, कारण त्याचा विलयन बिंदू खूप जास्त 3000 अंशापर्यंत तो वितळत नाही. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अजून ते नायट्रोजन वगैरे अजून भरलेले असतात, आर्गॉन भरलेला असतो. बरोबर आहे की नाही? मग शिशाची संज्ञा काय आहे? Pb. शिशाची संज्ञा विचारली जाते, टंगस्टन विचारले जाते. ज्या वेगळ्या संज्ञा आहेत त्या संज्ञा विचारल्या जातात. बर्झेलियस या शास्त्रज्ञाने या संज्ञा शोधून काढल्या. बर्झेलियस. आता माझं नाव कसं? शांताराम निंबा आयरे. आपण मी काय म्हणतो? सही करताना SN आयरे करतो. म्हणजे सगळे जे 118 जे मूलद्रव्य आहेत ना, 118 मूलद्रव्य एकाच ठिकाणी आपल्याला व्यवस्थित लिहिता यावेत म्हणून यांच्या शॉर्टकट हे लिहिलेले आहे. हे बर्झेलियस या शास्त्रज्ञाने तयार केलेले आहे. कळलं का? कोणत्या शास्त्रज्ञाने? बर्झेलियस या शास्त्रज्ञाने तयार केलेल्या आहेत. त्याच्यानंतर कोणत्या किरणांची भेदक शक्ती ही कमी ते जास्त असते? किरणोत्सारी मूलद्रव्य असतात माहिती का तुम्हाला? किरणोत्सारी मूलद्रव्य म्हणजे ज्याच्यामधून रेडिएशन बाहेर पडतात. त्याच्यामध्ये रेडियम असेल, पोलियम असेल, पोलोनियम असेल, युरेनियम असेल. लक्षात येते का तुम्हाला? याच्यामधून काय बाहेर पडतं? किरण बाहेर पडतात आणि मग त्याच्यामधून अल्फा, बीटा आणि गॅमा असे 3 किरण बाहेर पडतात. तर अल्फा किरण हे जे आहेत ना हे प्लस असतात, बीटा किरण मायनस असतात, गॅमा किरण हे निगेटिव्ह म्हणजे प्लस बी नाही आणि मायनस बी नाही, हे उदासीन असतात. काय असतात? उदासीन. हे प्लस असतात म्हणजे धन. अल्फा किरण हे ऋणकडे आकर्षित होतात, बीटा किरण हे धनकडे आकर्षित. हे कोणावरच याच्यावर काहीच प्रक्रिया होत नाही. अल्फा किरणांपेक्षा बीटा किरणांची भेदक शक्ती ही जास्त असते
अल्फापेक्षा जास्त कोण? बीटाची. त्याच्यापेक्षा जास्त कोणती? गॅमा किरणांची भेदक शक्ती ही सर्वात जास्त असते. बरोबर की नाही? अल्फापेक्षा जास्त बीटा, बीटापेक्षा जास्त गॅमा किरणांची भेदक शक्ती असते. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन. आता न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन. प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन जे आहेत, तर प्रोटॉन हे प्लस असतात, इलेक्ट्रॉन हे मायनस असतात. समजा हे अणुकेंद्रक जर म्हटलं, अणुकेंद्रक बघा, हे समजा अणुकेंद्रक आहे, या सगळ्यात मधल्या याला अणुकेंद्रक म्हणतात. काय म्हणतात? अणुकेंद्रक. याचा शोध लावलाय डॅनियल रुदरफोर्ड यांनी. कोणी लावलाय? डॅनियल रुदरफोर्ड यांनी शोध लावलाय. याच्यामध्ये काय काय असतात? प्रोटॉन असतात आणि न्यूट्रॉन असतात. न्यूट्रॉनचा शोध चार्विकने लावला. कोणी लावला? आणि जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच काय असतात बाहेर? इलेक्ट्रॉन. पहिल्या कक्षे बघा, पहिल्या कक्षेला के, दुसऱ्या कक्षेला एल, तिसऱ्या कक्षेला एम, चौथ्या कक्षेला एन, आणि याच्यामध्ये 2 एनचा वर्ग एवढे इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे एन म्हणजे कक्षा. एन म्हणजे काय? कक्षा. म्हणजे 2 गुणिले पहिल्या कक्षेला 1चा वर्ग, दुसऱ्याला 2 गुणिले 2चा वर्ग, तिसरे 2 गुणिले 3चा वर्ग, 2 गुणिले 4चा वर्ग, 2 गुणिले 1चा वर्ग, 2 बे 1 बे, 2 गुणिले 4 याचा तर 8, याचा 9 दुनी 18, 16 दुनी 32. म्हणजे याला के कक्षा म्हणतात. के, एल, एम आणि एन. के कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, एल मध्ये 8, एम मध्ये 18 आणि एन मध्ये 32 इलेक्ट्रॉन असतात. किती इलेक्ट्रॉन असतात? 32. 2, 8, 18 आणि 32 असे इलेक्ट्रॉन असतात. मग बघा, जर सगळ्या कक्षा संतृप्त असल्या, चारही कक्षांमध्ये सगळे मूलद्रव्य व्यवस्थित असले, तर त्याला निष्क्रिय वायू म्हणतात. काय म्हणतात? निष्क्रिय असं म्हणतात. निष्क्रिय. शेवटची एक कक्षा पूर्ण असेल तर सामान्य, त्याला सामान्य मूलद्रव्य म्हणतात. 2 कक्षा रिकाम्या असेल त्याला संक्रामक म्हणतात. आणि 3 कक्षा कमी असल्या तर त्याला आंतर संक्रामक असतात. काय म्हणतात? आंतर संक्रामक असं म्हणतात. मग इलेक्ट्रॉन हा काय आहे? निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह? निगेटिव्ह. कसं आहे? ऋण प्रभारित आहे. कसं आहे? ऋण प्रभारित आहे. पोटॅशियमची संज्ञा कोणती आहे? पोटॅशियमची काय? बघा, आपल्या तुमच्या खाद्याच्या गोणीवर NPK असं लिहिलं असतं का नाही? N म्हणजे नायट्रोजन, P म्हणजे फॉस्फरस आणि K म्हणजे पोटॅशियम. K म्हणजे काय? पोटॅशियम. पोटॅशियमची संज्ञा तुम्हाला विचारली जाते, कारण पोटॅशियमचा K आहे, फॉस्फरसचं P आहे आणि याचं नायट्रोजनचं काय आहे? हवेमध्ये सर्वात जास्त वायू कोणता आहे? नायट्रोजन आहे. आणि जगामध्ये विश्वामध्ये सर्वात जास्त वायू आहे हायड्रोजन, त्याच्यानंतर हेलियम. कोणता? हेलियम. बर, पोटॅशियमची संज्ञा कळली का तुम्हाला? पोटॅशियमची संज्ञा आहे कोणता? के. मग निष्क्रिय वायू कोणकोणते सांगा बरं. निष्क्रिय वायू म्हणजे काय? ज्याच्या सर्व कक्षा काय असतात? परिपूर्ण असतात. त्या एकमेकांना त्याच्या सर्व कक्षांमध्ये पाहिजे तेवढे इलेक्ट्रॉन असल्यामुळे ते इतर मूलद्रव्यांची काय करत नाही? रासायनिक अभिक्रिया करत नाही. मग त्याच्यामध्ये हेलियम असेल, निऑन असेल, आर्गॉन असेल, क्रिप्टॉन असेल, झेनॉन असेल, रेडॉन असेल, हे जे मूलद्रव्य आहेत ना, हे इतर यांच्याशी काय करत नाही? अभिक्रिया करत नाही. कारण त्यांच्या ज्या असतात त्यांच्या सर्व कक्षा या काय असतात? परिपूर्ण असतात. म्हणून त्यांना नोबल काय म्हणतात? नोबल गॅस असं म्हणतात. सर्व कक्षा पूर्ण असणं. कोणकोणते सांगितले मी तुम्हाला? निष्क्रिय वायू म्हणतात त्याला, निष्क्रिय. अक्रिय म्हणतात, निष्क्रिय म्हणतात, नोबल गॅस म्हणतात. काय म्हणतात त्यांना? नोबल गॅस, निष्क्रिय वायू. बरोबर आहे का नाही? मग कोणकोणते सांगितले मी तुम्हाला याच्यामध्ये? हेलियम. हेलियम कुठं वापरला जातो? फुग्यामध्ये. आणि ऑक्सिजनचं सिलेंडर असतं ना, त्याच्यामध्ये 80% काय असतं? हेलियम. त्याच्यानंतर निऑन. निऑन कुठं वापरलं जातं सांगा? निऑन कुठं वापरलं जातं? निऑन आपल्या रस्त्यावरचे दिवे असतात का नाही, ते दिव्यांवरती वापरले जातात. आणि बाकीचे काही जे जाहिरातीचे दिवे असतात त्याच्यात सुद्धा निऑन वापरला जातो. त्याच्यानंतर आर्गॉन, बल्ब मध्ये. कोणता? आर्गॉन. त्याच्यानंतर क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन, हे जे आहेत ना, रेडॉन, आर्यन, झेनॉन, क्रिप्टॉन, आर्गॉन, निऑन आणि हेलियम, यांच्या सर्व कक्षा संतृप्त असतात. त्याच्यामुळे यांना सर्वात शेवटचं स्थान देण्यात आलेले.
बघा तुमची जी आवर्त श्रेणी आहे, आवर्त सारणी म्हणजे काय, एकूण सगळे जे मूलद्रव्य आहेत एका ठिकाणी टाकलेले आहेत. ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन हे सगळे एकत्र लिहिलेले आहेत, बरोबर की नाही. त्याला तुम्ही आवर्त सारणी असं नाव पाहिलं असेल. मग सुरुवातीला डोबे रायनर होता, त्या डोबे रायनर काय केलं, 3-3 ॲटॉमिक वेट नुसार 3-3 बसवले. या दोघांचं ॲव्हरेज मधले एवढे यायला पाहिजे असं त्याचा नियम. त्याने काही बसवले, थोडे बसवले, पण त्याला काही ते जमलं नाही. मग आला न्यूलँड्स. कोण आला? न्यूलँड्स. मग त्याने काय केलं, त्याने बी ॲटॉमिक वेट नुसारच केले आणि 8-8 बसवले. किती? 8-8 रांगा केल्या 8-8च्या. त्याला वाटतं सगळे बसतील, पण त्यालाही सगळे बसले. पहिल्या मूलद्रव्याचे गुणधर्म 8व्या मूलद्रव्याच्या गुणधर्मासारखे असायचे. अशा पद्धतीने त्याने बसवले, पण त्यालाही ते पुढे काही जमले नाही. 40-50 केले असतील, पुढे काही जमलं नाही. मग त्याच्याला तो मेंडेलिव्ह आला. मेंडेलिव्हने बरं 60-70-67 काहीतरी पर्यंत केले, त्यालाही पुढे जमलं नाही. आणि मग मोस्ले आला आणि मोस्लेने ॲटॉमिक वेट नुसार न करता ॲटॉमिक नंबर नुसार त्याची मांडणी केली. आणि आता जे सगळेच्या सगळे आहेत 118, हे सगळेच्या सगळे त्यांनी ते याच्यामध्ये आवर्त श्रेणीमध्ये बसवलेले आहेत. सगळ्यात शेवटी संतृप्त आहेत. सगळ्यात शेवटी काय आहे? संतृप्त आहे. त्याच्यानंतर कच्ची फळं पिकवण्यासाठी कोणता गॅस वापरला जातो? कोणता गॅस वापरला जातो? कोणता? इथिलीन. कोणता? इथिलीन नावाचा गॅस कच्ची फळं पिकवण्यासाठी वापरला जातो. आता कार्बाईड वगैरे वापरायचे, ते कार्बाईड वापरणं काय झालं, बंद करण्यात आलेलं आहे. काय? कार्बाईड वापरणं काय करण्यात आलेले? बंद करण्यात आलेली आहे, बरोबर. मग हे जे फ्लोरीन, त्याच्यानंतर हॅलोजन गटातले काही मूलद्रव्य असतात. हॅलोजन गटातले मूलद्रव्य कोणते सांगा बरं? हॅलोजन, जसं मी तुम्हाला हे सांगितले, कोणते? निष्क्रिय, हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन. तुम्हाला असा एखादा प्रश्न येईल, खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही, आणि याच्या व्यतिरिक्त एखादा दिलेला असेल. हे लक्षात ठेवायचं. हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन. 1 2 3 4 5 6 म्हणजे हे जे 6 आहेत ना, हे लक्षात ठेवा. ओके, काही अवघड आहे का? नाही. त्याच्यानंतर तुम्हाला हॅलोजन गटातील मूलद्रव्य, हॅलोजन काय? हॅलोजन गटातील मूलद्रव्य. हॅलोजन गटातील मूलद्रव्य म्हणजे काय सांगा बरं? तुम्हाला असं विचारलं असतं, ब्रोमीन, फ्लोरीन, आयोडीन, ॲस्टिन, क्लोरीन, हे टेनेसिन याच्यापैकी आणि एखादं हेलियम असं दिलं असेल, मग कोणता हॅलोजन गटातला नाही? हेलियम कशामधला आहे? निष्क्रिय मधला आहे. कशामधला आहे? निष्क्रिय आहे. याच्यापासून मीठ तयार करतात. काय? मीठ तयार करणारं त्याला हॅलोजन गटातले मूलद्रव्य म्हणतात. मग हॅलोजन गटातलं काय? फ्लोरीन. काय सांगितलं? फ्लोरीन. सांगा अजून कोणतं आहे? फ्लोरीन, आयोडीन, क्लोरीन, अजून सांगा. फ्लोरीन असेल, आयोडीन असेल, क्लोरीन असेल, ब्रोमीन असेल. काय? ब्रोमीन. आता ब्रोमीन हा असा धातू आहे ना, हा काय करतो? कक्ष तापमानात द्रव रूपात आढळतो. आता सगळे धातू जे आहेत ना, हे याच्यामध्ये आढळतात. तुम्ही आता लोखंड कशात आढळतं? स्थायी रूपात आढळतं. सोनं स्थायी रूपात आढळतं. चांदी स्थायी रूपात. पण असा एक धातू आहे, तो द्रव रूपात आढळतो. पारा. कोणता? पारा आणि गॅलियम 2 धातू आहेत. तर याच्यामध्ये अधातूमध्ये ब्रोमीन असा आहे की तो काय असतो? लिक्विड फॉर्म मध्ये असतो. कशामध्ये? लिक्विड फॉर्म मध्ये असतो. मग बघा, फ्लोरीन असेल, आयोडीन असेल, क्लोरीन असेल, ब्रोमीन असेल, त्याच्यानंतर टेनिसियम असेल, ॲस्टॅटिन असेल, टेनिसिन असेल, ॲस्टॅटिन असेल, ॲस्टाटाईन म्हणतात काही जण. तर हे जे आहेत ना, यांना हॅलोजन गटातले मूलद्रव्य म्हणतात. काय म्हणतात? हॅलोजन गटातील मूलद्रव्य. कोणकोणते सांगितले मी? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. आयोडीनचं घेतलं काय? आयोडीनचा आय, फ्लोरीनचा एफ, क्लोरीनचा सीआर, ब्रोमीनचा बीआर, ॲस्टॅटिनचा एटी, ॲस्टॅटिनचा काय घेतलंय? एटी, आणि टेनिसिनचा टीएस. टेनिसिनचा काय? टीएस. ही जी मूलद्रव्य आहेत, ही मूलद्रव्य हॅलोजन गटातील आहेत. आणि सर्वात क्रियाशील आहेत. ही इलेक्ट्रॉन्स मिळवतात. काय करतात? ही इलेक्ट्रॉन्स मिळवतात. हे विषारी मूलद्रव्य आहेत. कसे? विषारी मूलद्रव्य आहेत. त्याच्यानंतर प्रश्न असा आलाय की तुम्हाला वायुरूप पदार्थांचं द्रवरूप पदार्थामध्ये रूपांतर होण्याची क्रिया. बाष्पीभवन का? नाही. पाण्याची वाफ होणं त्याला बाष्पीभवन म्हणतात. इव्हॅपोरेशन म्हणतात. पाण्याची वाफ होणं. पण वाफेचं म्हणजे पाणी होणं, म्हणजे ढग म्हणजे वाफ असते.
त्याचं पाणी होणं म्हणजे त्याला काय म्हणतात? सांद्री भवन. काय म्हणतात त्याला? सांद्री भवन. कळलं का? सांद्री भवन. सांद्री भवन म्हणजे काय? वाफेचं काय होणं? वायूचं द्रवामध्ये होणं, त्याला सांद्री भवन असं म्हणतात. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलंय की पाऱ्याची संज्ञा काय? पारा. पारा माहिती का तुम्हाला? पारा हा असा धातू आहे की तो सर्वसामान्य स्थितीमध्ये द्रव रूपात आढळतो. हा एकमेव धातू असा आहे, हा एक आणि गॅलियम. तर ते द्रव रूपात आढळतात, त्याला म्हणतात हायड्रार्जिरम आणि म्हणून त्याची संज्ञा Hg. काही जण म्हणतात Pr आहे का? त्याची संज्ञा काय आहे? Hg. हायड्रार्जिरम. मी तुम्हाला पुन्हा विचारेल. हायड्रार्जिरम म्हणजे पाऱ्याची संज्ञा हायड्रार्जिरम Hg अशी आहे. कळलं का? टंगस्टनची संज्ञा काय आहे? W. टंगस्टनची काय आहे? W. सोन्याची काय आहे? Au. कॉपरची काय आहे? Cu. काय? Cu. बरोबर. कॉपरची Cu. पाऱ्याची सांगितली तुम्हाला. त्याच्यानंतर बाष्पीभवनाचा वेग कशावर अवलंबून असतो? बाष्पीभवन म्हणजे काय? आता समजा आपण एक ताट ठेवलं, एक तांब्या ठेवला, ताटात जेवढं पाणी टाकलं तेवढंच तांब्यात पाणी टाकलं. कोणतं पाणी लवकर बाष्पीभवन होऊन जाईल? म्हणजे त्या क्षेत्रफळावर अवलंबून असतं. कशावर अवलंबून असतं? क्षेत्रफळावर अवलंबून असतं. बरोबर. आता मी काय केलं, दोन ताटं घेतले, एक सावलीत ठेवलं, एक उन्हात ठेवलं. कुठं जास्त लवकर उन्हातलं बाष्पीभवन जास्त होईल. म्हणजे तापमानावर अवलंबून असेल. म्हणजे तापमान, क्षेत्रफळ. आता मी 2 ताटं घेतले, एक ताट आपल्याकडे ठेवलं आणि एक ताट समुद्र किनाऱ्यावर ठेवलं. कोणत्या पाण्याची जास्त वाफ होईल? आपल्याकडे. कारण आपली हवा काय आहे? कोरडी आहे. समुद्र किनारची हवा काय आहे? बाष्पयुक्त आहे. त्याच्यामुळे तिथं जास्त बाष्पीभवन होणार. आपल्याला घाम येतो बघा तिथं, त्याचं कारण ते म्हणजे आर्द्रता हा सुद्धा हा एक भाग आहे. बर. आता मी एक काम केलं, 2 ताटं घेतले, एक आपल्या इथं ठेवलं आणि एकदम भरभर वारा जिथं वाहतोय तिथं एक ठेवलं आणि जे वारा नाही तिथं ठेवलं. तर कुठं? जिथं जास्त वारा आहे त्या वाऱ्याने सुद्धा पाण्याचे बाष्पीभवन जास्त होतं. म्हणजे बाष्पीभवनाचा वेग हा वाऱ्याची गती, आर्द्रता, तापमान आणि क्षेत्रफळ या 4 गोष्टींवर अवलंबून असतं. किती गोष्टींवर? 4 गोष्टींवर अवलंबून असतं. सजीव कोणता वायू घेतात? ऑक्सिजन. सोडतात कोणता? कार्बन. हवेमधला जेवढा वायू आहे ना त्याच्या आपण सोडलेला म्हणजे सजीवांनी सोडलेला जवळपास 4% आहे. किती? 4% हा सजीवांनी सोडलेला वायू आहे. त्याच्यानंतर हायड्रोजन सल्फाइड हा डायडॅश आहे असं विचारले. तो क्षरणक आहे का क्षपनक आहे, कालकारी आहे का उदासीन आहे असा प्रश्न विचारला. क्षरणक म्हणजे काय? मग क्षरण होणं म्हणजे झीज होणं, कमी होणं. बरोबर का? लोखंडाची झीज होती. कारण काय? त्यातल्या लोखंडाला पाण्याची हे होऊन ते गंजत. काय होतं? गंजत. तसं जे चांदीचे जे हे स्त्रियांच्या बोटांमध्ये असतात बघा, पायाच्या बेले काय म्हणतात त्याला, जोडवे. त्या जोडवे काय होतात? ते चांदीचे आहे ना काही दिवसामध्ये काळी पडते. कशामध्ये काळी पडते? हायड्रोजन सल्फाइड. म्हणजे हायड्रोजन सल्फाइड हा काय? क्षरणक आहे. काय आहे? क्षरणक आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला एक सांगितलं, पोटॅशियमची संज्ञा काय आहे? के. कॅलियम. आणि फॉस्फरसची P. बरोबर की नाही? मग तुम्ही म्हणाल सर या कॅलियमचं आपण यांना टाकतो बघा, एखाद्या पिकाला टाकतो. बरोबर की नाही? काय कारण असतं? त्याच्यामुळे काय होतं? त्याला मराठीमध्ये म्हणतात पालाश. काय म्हणतात? पालाश. आणि जे फॉस्फरस असतं ना त्याला म्हणतात स्फुरद. काय म्हणतात? स्फुरद. मग पालाशचा उपयोग काय असतो? पालाश कशामुळे देतो आपण पोटॅशियम? पालाश का देतो? बघा, आपण जर समजा तेलबियांच्या याला टाकलं तर तेलबियांमध्ये जे तेलाचं प्रमाण आहे ते तेलाचं प्रमाण वाढतं. कशाचं प्रमाण वाढतं? बियांमधील तेलाचं प्रमाण वाढतं. किंवा जर समजा तुम्ही लिंबूला वगैरे काय हे दिलं तर त्याच्यामधून व्हिटॅमिन सीचं प्रमाण वाढतं. कशाचं प्रमाण वाढतं? व्हिटॅमिन सीचं प्रमाण वाढतं. किंवा तुम्ही डाळिंब वगैरे अशा काही पिकांना दिलं तर त्यांचा रंग एकदम सुंदर होतो. काय होतं? रंग. म्हणजे फळांचा रंग वाढवण्यासाठी, व्हिटॅमिन सी वाढवण्यासाठी आणि काय तेलबियांमधील तेल वाढवण्यासाठी कशाचा वापर केला जातो? पालाश. कशाचा वापर केला जातो? पालाशचा वापर केला जातो. कळलं का तुम्हाला? पालाश कळलं? पालाशची संज्ञा काय मॅडम? के. पालाशला मराठीत अजून काय शब्द सांगितला इंग्लिश मध्ये? पोटॅशियम. कोणता शब्द सांगितला? पोटॅशियम. त्याची संज्ञा काय? के. पोटॅशियम संज्ञा के. त्याच्यामुळे काय कशासाठी देतो आपण ते तुम्हाला सांगितलं. फळांचा रंग सुंदर होतो,
तेलबियांमध्ये प्रमाण वाढतं आणि व्हिटॅमिन सी जे आहे तर व्हिटॅमिन सीचं प्रमाण वाढतं. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला शून्य गटातील मूलद्रव्य विचारलं. शून्य गटातले मूलद्रव्य म्हणजेच हे निष्क्रिय बरं का. कोणते? हेलियम, निऑन है ना, क्रिप्टॉन, झेनॉन हे जे आहेत ना हे कशामध्ये आहेत? निष्क्रिय, म्हणजे त्यांना शून्य गटातील मूलद्रव्य असं म्हणतात. त्यांच्या सर्व कक्षा काय असतात? संतृप्त असं असतात. त्याच्यानंतर अॅल्युमिनियमची संज्ञा काय? कानपटात लावेल ना तुझ्या. एयू ही सोन्याची संज्ञा आहे. पुन्हा सांगतो, ऑरम एयू ही सोन्याची संज्ञा आहे. चांदीची संज्ञा एजी आहे, अर्जेंटिनम एजी. तांब्याची संज्ञा आहे सीयू. तांब्याची संज्ञा काय आहे? सीयू. टंगस्टनची डब्ल्यू, वोल्फ्राम. आयोडीनची आय. त्याच्यानंतर सोडियमची काय आहे? सोडियमला नेट्रियम म्हणतात, Na. सोडियमची काय? Na. क्लोरीनची Cl. सोडियम आणि क्लोरीन बघा संयुग. सोडियम आणि क्लोरीन याच्यापासून सोडियम क्लोराईड हे संयुग बनलं. आता सोडियम आहे ना, सोडियम हा अतिशय म्हणजे असं आपण हातात धरू शकत नाही. धरून ठेवलं तर आग होते किंवा हात जळून जाईल, बरोबर आहे का नाही? त्याच्यामध्ये रॉकेलमध्ये ठेवतात. आणि क्लोरीन हा अतिशय विषारी वायू आहे. क्लोरीन बघा तुम्ही, क्लोरीन आणि समजा कार्बन मोनॉक्साईड असतो का नाही, स्वयंचलित गाड्यांचा कार्बन मोनॉक्साईड. गाड्यांचा धुरामध्ये कोणता वायू असतो? कार्बन मोनॉक्साईड. आणि त्याच्यामध्ये जर आपण क्लोरीन वायू हे केला तर त्याच्यापासून फॉस्जिन नावाचा विषारी वायू बनतो. कोणता? फॉस्जिन नावाचा विषारी वायू बनतो. लक्षात ठेवा, तो अतिशय विषारी असतो. तसं मी तुम्हाला काय सांगतो थोडस याच्यात पुन्हा क्लोरीन काय, मग सोडियम आणि क्लोरीन हे एकत्र आल्यानंतर सोडियम क्लोराईड मीठ बनलं, जे आपल्याला काय लागलं? अतिशय उपयुक्त मीठ आहे. ना ते त्रास देणार आहे ना ते म्हणजे विषारी आहे का ते? नाही. म्हणजे संयुगाचे गुणधर्म हे घटक मूलद्रव्याच्या गुणधर्मापेक्षा वेगळे असतात. घटक मूलद्रव्य म्हणजे सोडियमचे गुणधर्म वेगळे, क्लोरीनचे गुणधर्म वेगळे. दोघं एकत्र केल्यानंतर चांगले नांदायला लागले, त्याच्यापासून आपल्याला मीठ तयार झालं, बरोबर आहे का नाही? म्हणजे मिठाचे गुणधर्म, मीठ हे उपयोगी आहे. क्लोरीन म्हणजे क्लोरीनचा उपयोग काय होतो? खूप मोठ्या प्रमाणात पाणी असेल तर ते पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरिनेशन केलं जातं. काय केलं जातं? क्लोरिनेशन केलं जातं. आणि सोडियम तर मऊ असतो आणि हातावर ठेवतो म्हणजे जळतो, तो बाहेर आपले हात जाळून काढतो, पण तो त्याच्यामुळे तो रॉकेलमेट होतात. पण सोडियम आणि क्लोरीन एकत्र आणलं तर घटक मूलद्रव्य कोणते? सोडियम आणि क्लोरीन हे घटक मूलद्रव्याचे गुणधर्म जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याचं संयुग तयार होतो, सोडियम क्लोराईड. आणि मीठ हे आपल्याला उपयुक्त असं असतं. म्हणजे घटक मूलद्रव्याचे गुणधर्म हे संयुगाच्या गुणधर्मापेक्षा काय असतात? भिन्न असतात. आता H2O पाणी बघा, H म्हणजे हायड्रोजन. हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू, याच्यापासून बनतं पाणी. हायड्रोजन स्फोटक आहे. हायड्रोजन त्याचा म्हणजे जळतो किंवा त्याचा स्फोट होतो. ऑक्सिजन हा ज्वलनाला मदत करतो. पण हायड्रोजन आणि ऑक्सिजन जेव्हा एकत्र येतात, सुखासुखी नांदायला लागले, त्याच्यापासून पाणी बनलं, आपल्याला उपयुक्त आहे. आपण हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगवेगळं पिऊ शकतो का? नाही. पण हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र आल्यानंतर त्याच्यापासून पाणी तयार झालं. ते वैश्विक द्राव्य, युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणतात त्याला. काय म्हणतात? म्हणजे जगातल्या जास्तीत जास्त वस्तू त्याच्यामध्ये विरघळतात, म्हणून त्याला वैश्विक द्राव असं म्हणतात. काय म्हणतात? वैश्विक द्राव असं म्हणतात. मग आता अॅल्युमिनियमची संज्ञा तुम्हाला सांगितली Al. मग अॅल्युमिनियम कशापासून हे करतात, मिळवतात? अॅल्युमिनियम हे बॉक्साईट याच्यापासून मिळतात. कशापासून? बॉक्साईट पासून या मिळवलं जातं. आणि पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात असणारं मूलद्रव्य, 4 पर्याय सांगतो ते सांगा. ऑक्सिजन, चांदी, सोने आणि लिथियम. ऑक्सिजन काय आहे? सर्वात जास्त या 4 पैकी बरं का. काय? आणि विश्वात म्हटलं तर 1 नंबर हायड्रोजन, 2 नंबर हिलियम आहे. कुठे? सूर्याच्या पृष्ठभागावर हिलियम आहे. काय आहे? हिलियम म्हणजे सूर्याच्या याच्यामध्ये गाभ्यामध्ये हिलियम नावाचा वायू आहे. त्याच्यानंतर तुम्हाला को 8602 असं एक विचारलेली कशाची जात आहे? को 8602. को म्हणजे कोकण कृषी विद्यापीठ. काय? कोकण कृषी विद्यापीठ. आपल्याकडे कृषी विद्यापीठ आहे. राऊरीचं कृषी विद्यापीठ आहे, अकोल्याचं कृषी विद्यापीठ आहे, त्याच्यानंतर कोकणातलं सावंतवाडीचं एक कृषी विद्यापीठ आहे, बरोबर आहे का नाही? तर आता याचे जे राऊरीचे जे असतात ना त्याला फुले म्हणतात. काय म्हणतात? फुले, अमुक अमुक, फुले, डमुक डमुक, म्हणजे त्याच्या जातीचं नाव फुले असतं. आणि कोकणचं जे असतं हे जे असतात ना हे कोकण कृषी विद्यापीठाचं याला को म्हटलं जातं. काय? को हे सुरुवातीला दिलं जातं. ही कशाची जात आहे? ऊसाची जात आहे. त्याच्यानंतर
अजून एक प्रश्न आहे की विसंगत घटक ओळखा. सोडियम, जस्त, शिसे आणि गंधक. सोडियम, जस्त, शिसे आणि गंधक. तर याच्यामध्ये गंधक वेगळा आहे. काय आहे? गंधक वेगळा आहे. त्याच्यानंतर असा एक गुजरात मधला एक हे होता शास्त्रज्ञ म्हणजे ऋषी होता. त्याने सांगितलं की पदार्थ हा लहानात लहान कणांपासून बनलेला आहे. कणाद, महर्षी कणाद. काय त्यांनी त्याला पिलव म्हटलं होतं. काय म्हटलं होतं? पिलव म्हटलं होतं. म्हणजे द्रव्य ज्या अविभाज्य कणांनी बनलेला असतो त्याला परमाणू म्हणतात, असं भारतीय तत्वज्ञान कोणी सांगितलं होतं? कणाद यांनी सांगितलं होतं. त्याच्यानंतर आधुनिक आवर्ती नियम हा कोणी मांडलेला? आधुनिक आवर्ती नियम सांगा. आता सांगितलंय मी तुम्हाला आधुनिक आवर्ती नियम. काय? हेनरी मोसले. काय केलं होतं यांनी? जी पिरियडिक टेबल आहे ना, सर्व मूलद्रव्य हे बरोबर एका याच्यामध्ये बसवले आहेत अणु अंकानुसार. कशानुसार? ॲटॉमिक नंबर नुसार बसवले. अगोदर न्यूलँड असेल, डोबेरायनर असेल, मेंडेलिव्ह असेल, यांनी कशानुसार बसवलेले होते? ते ॲटॉमिक वेट नुसार बसवलेले होते. परंतु यांनी बरोबर ते मोसलेने आधुनिक आवर्ती जी सारणी आहे, मॉडर्न पिरियडिक टेबल हा मोसलेचा आहे. कोणाचा आहे? मोसलेचा आहे. पदार्थाचा लहानात लहान कोणता? लहानात लहान कणाला काय म्हणतात? अणु. लहानात लहान कणाला काय म्हणतात? अणु. अणुचं विभाजन होत म्हणजे त्याच्यापेक्षा बारीक होत नाही. पण अणुमध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन हे असतं, अणुकेंद्रक असतं. बरोबर. त्याच्यानंतर कोणतं मूलद्रव्य किरणोत्सारी नाही? किरणोत्सारी म्हणजे त्याच्यामध्ये किरण बाहेर पडत, अल्फा बीटा गॅमा हे बाहेर पडत नाही. थोरियम का युरेनियम का रेडियम का सोडियम? सोडियम मध्ये सोडियम हा किरणोत्सारी नाही. त्याच्यानंतर कोणत्याही स्रोतापासून मिळालेल्या कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन आणि ऑक्सिजनचं वस्तुमानी प्रमाण किती असतं? आता कार्बन आहे, कार्बनचं ॲटॉमिक वेट आहे 6. ऑक्सिजनचं किती आहे? ऑक्सिजनचं आहे 8. आपण CO2 कार्बन डायऑक्साईड जर घेतला, C म्हणजे किती? 6. ऑक्सिजनचे 8 दुने किती आले? 16. 6 16 6 भागिले 16 किती होतात? B3 का 6 B8 16. म्हणजे काय प्रमाण आलं त्यांचं? 3:8. काय प्रमाण आलं? 3:8. त्याच्यामुळे तुम्हाला हे अणुअंक माहिती पाहिजे यांचे. काय? कार्बनचा अणुअंक 6, ऑक्सिजनचा किती? 8. जेवढे सर्व सेंद्रिय पदार्थ आहेत, सेंद्रिय पदार्थ याच्यामध्ये कोणता घटक असतो? कोणतं मूलद्रव्य असतं? कोणतं? कार्बन. सगळेच कोणतंही तुम्ही सेंद्रिय पदार्थ घ्या त्याच्यामध्ये कार्बन असतोच. काय? कार्बन असतोच. त्याच्यानंतर ऋण प्रभारित कणांना काय म्हणतात? इलेक्ट्रॉन. धन प्रभारित कणांना प्रोटॉन. धन आणि ऋण नसलेले न्यूट्रॉन. काय? न्यूट्रॉन. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलंय की आधुनिक आवर्त श्रेणी जी आहे, तर आधुनिक आवर्त सारणीमध्ये तांब्याचा किती क्रमांक आहे? तांब्याचा किती क्रमांक आहे? तांब्याचा क्रमांक सांगा. तांब्याचा अणुक्रमांक किती आहे? आधुनिक म्हणजे मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये तांब्याचा अणुअंक आहे 23. किती आहे? 23 आहे. त्याच्यानंतर हरितगृह वायू कोणते आहेत? हरितगृह म्हणजे ज्याच्यामुळे हरितगृह असं म्हणजे कार्बन धरून ठेवला जातो. कोणता? कार्बन म्हणजे CH4 मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड. कोणता? हरितगृह वायू विचारलं तर CH4 आणि CO2 कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन हे हरितगृह वायू आहे. असा प्रश्न विचारला तुम्हाला. कोणता वायू हा काय? हरितगृह वायू आहे. हरितगृह वायू कोणते? CH4 म्हणजे मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड. आधुनिक आवर्त सारणीमध्ये अणुअंक मूलद्रव्याच्या गुणविशेष आहे असं कोणी सांगितलं होतं? अणुअंकानुसार बसवले पाहिजे कोणी सांगितलं होतं? मोसलेने सांगितलं होतं. मग ऑक्सिजनचा अणुअंक आता सांगितला किती? 8. कार्बनचा 6, ऑक्सिजनचा 8. किती? ऑक्सिजनचा 8. आणि वातावरणात सर्वात जास्त वायू कोणता आहे? नायट्रोजन. कोणता? गोबर गॅस मध्ये कोणता वायू असतो मॅडम? मिथेन. बरोबर आहे ना? मिथेन. बायोगॅस मध्ये मिथेन. तो दलदलीच्या ठिकाणी आढळतो म्हणून त्याला मार्श गॅस देखील म्हणतात. काय म्हणतात? मार्श गॅस असं देखील म्हणतात. आलं का लक्षात? आणि तो दाबून भरला की त्याचा काय तयार होतो? CNG गॅस. LNG असतो. LNG माहिती का तुम्हाला? आता त्या नळ्या टाकून राहिल्या बघा आपल्याकडे. प्रत्येक घरोघरी अशा नळ्या लावल्यात आणि तिथून आपल्या लिक्विफाईड नॅचरल गॅस पाठवणार आहेत आपल्या घरामध्ये.
कोणता? लिक्विफाईड नॅचरल गॅस पाठवणार आहे. तर मग एलपीजी जर म्हटला ना, एलपीजी मध्ये तुमचं 30% जे आहे तो प्रोपेन असतो. काय असतो? प्रोपेन असतो. आणि 70% ब्युटेन असतो. ब्युटेनचं रेणूसूत्र काय लिहून दिले मी तुम्हाला? ब्युटेन बरोबर C4H10. C4 म्हणजे कार्बनचे 4 अणू आणि हायड्रोजनचे 10, त्याला ब्युटेन म्हणायचं. आणि प्रोपेनचं C3H8 काय? कार्बनचे 3 हायड्रोजनचे 8, त्याला प्रोपेन असं म्हणतात. त्याच्यानंतर सर्वात पूर्वी सगळ्यात अगोदर माणसाला सापडलेलं संयुग कोणतं? म्हणजे ज्याच्यापासून आपण भांडे बनवायचं कोणतं? आपल्या घरामध्ये त्याच्या काश्याच्या थाट्या असायच्या बघा, काश्याच्या. मला आठवतं आमच्या आजीकडे भरपूर काश्याच्या थाट्या होत्या. नंतर हे स्टीलचे हे आले, नंतर लाकडाचे काही हे आले, परंतु काश्याचे थाटे होते. कासे त्याला ब्रॉन्झ म्हणतात. काय म्हणतात? ब्रॉन्झ. मानवाने तयार केलेलं पहिलं जे हे आहे ना धातूंचं मिश्रण, धातूंचं संयुक्त, त्याला काय म्हणायचं? ब्रॉन्झ. काय म्हणायचं? ब्रॉन्झ. मग 2-3 धातू एकत्र केल्यानंतर, आता बघा सोनं असतं ना, शुद्ध सोनं 24 कॅरेट असतं. शुद्ध सोनं किती असतं? 24 कॅरेट असतं. पण सोनं जे आहे ना, सोनं हे असं पटकन वागतं, पटकन तुटतं. त्याच्यामुळे सोन्यामध्ये 22 भाग सोनं घ्यावं लागतं. 22 भाग सोनं आणि 2 भाग, उरलेले 2 भाग हे चांदी किंवा तांबे मिक्स करून त्याच्यापासून 22 कॅरेट सोनं होतं. किती सोनं होतं? 22 कॅरेट सोनं. मग त्याच्यापासून आपण घडणी म्हणजे आपण जी अंगठी असेल, गळ्यात मणी मंगळसूत्र वगैरे काय असेल तर ते सगळं कशाने? 22 कॅरेट सोन्यापासून बनवलं जातं. 18 कॅरेट सोनं म्हणजे 18 भाग सोनं आणि 6 भाग इतर धातू. बरोबर की नाही? म्हणजे 2 धातू एकत्र करणं. काय? 2 धातू एकत्र करणं. आता तुम्ही बंदूक पाहिली का? बंदुकीला जे ते धातू असतो का नाही, वरचा धातू, गन मेटल म्हणतात त्याला. काय म्हणतात? गन मेटल. मग गन मेटल मध्ये तांब, कथील आणि जस्त असतं. काय असतं? गन मेटल. गन मेटल मध्ये काय काय असतं? तांब असतं, कथील असतं आणि जस्त असतं. जस्ताचा थर कुठे देतात? गॅल्वनाइज पत्र्यांवरती. कथिलाचा तांब्या पितळाच्या भांड्यांना. कशाला? तांबे, कथील आणि जस्त हे एकत्र केल्यानंतर काय बनतं? गन मेटल बनतं. काय बनतं? गन मेटल. पितळ कसं बनतं? पितळ आता सांगितलं तुम्हाला, तांब आणि जस्ती. तांब आणि जस्त मिळून काय बनतं? पितळ. तांब आणि जस्त एकत्र केलं का पितळ. तांब, जस्त, कथील एकत्र केलं का गन मेटल. आणि ब्रॉन्झ म्हणजे तांब आणि कथील एकत्र केलं का ब्रॉन्झ. तांबे आणि कथील एकत्र केलं की त्याला म्हणतात ब्रॉन्झ. ब्रॉन्झ म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला? कांस्य. काय? कांस्य आहे की नाही? कांस्य. कांस्याच्या आपण डिश वगैरे जेवायला वगैरे घ्यायचो तर त्यांना. आणि स्टेनलेस स्टील काय असतं? स्टील मध्ये लोह आणि कार्बन असतं. लोह, कार्बन, निकेल. आणि स्टेनलेस स्टील मध्ये आपण जे भांडे वापरतो 4 असतात: लोह, कार्बन, निकेल आणि क्रोमियम. काय? क्रोमियम. तर असे 4 गट त्या स्टेनलेस स्टील मध्ये. स्टील, स्टेनलेस स्टील. त्याच्यानंतर तांब्याचे 3 आहेत: गन मेटल, तांब, कथील आणि जस्त. तांब आणि जस्त केलं का पितळ. तांब, जस्त आणि कथील, तांब आणि कथील एकत्र केलं का ब्रॉन्झ. तांब, कथील केलं का ब्रॉन्झ. तांब, जस्त केलं का पितळ. तांब, कथील, जस्त एकत्र केला का गन मेटल. काय? गन मेटल. लोह आणि कार्बन एकत्र केलं का स्टील म्हणजे पोलाद. लोह, कार्बन, निकेल आणि क्रोमियम एकत्र केलं का स्टेनलेस स्टील. बर. कोणता धातू असा आहे की सामान्य तापमानाला म्हणजे 20-25, आता सर्वसामान्य तापमान जे आहे 25-30 डिग्रीचं, या तापमानाला द्रव रूपात आढळणारा कोणता असतो? कोणता धातू आहे? पारा. कोणता धातू आहे? पारा. पारा आणि गॅलियम हे 2 धातू असे आहेत की कक्ष तापमानाला ते द्रव स्थितीत आढळतात. आणि ॲल्युमिनियम कशापासून मिळवतात? बॉक्साईट पासून. आणि बॉक्साईट पासून काय मिळतं? ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियम बॉक्साईट पासून मिळवतात आणि बॉक्साईट पासून ॲल्युमिनियम हे तयार केलं जातं. त्याच्यानंतर कोणता धातू उष्णतेला सर्वात संवेदनशील आहे? सांगा. कोणता धातू उष्णतेला सर्वात संवेदनशील? बरोबर, पारा. कोणता? कारण पारा ऑलरेडी द्रव स्थितीत आहे, त्याला अजून थोडंसं तापमान देतो वायू स्थितीत निघून जाईल का नाही. लोखंडाला त्याचं पुन्हा पाणी तयार करावं म्हणजे द्रव होईल आणि मग पाणी होईल.
पण काही गोष्टी काही कापूर असेल, तुमचं अजून आयोडीन असेल, काही तुमच्या डांबराच्या गोळ्या असतील, तर त्यांना ते काय होतं माहिती का, डायरेक्ट त्या स्थायू पदार्थातून डायरेक्ट ते याच्यात जातात. कशामध्ये? वायू रूपात जातात. त्यांना का कोणती प्रोसेस म्हणतात? सबलिमेशन, म्हणजे संप्लवन. कोणती प्रोसेस म्हणतात? संप्लवन असं म्हणतात. त्याच्यानंतर धातू सदृश म्हणजे काय? धातू सदृश म्हणजे काय सांगा, कोण सांगतं? धातू सदृश. बोरान. नाही, नुसते नाव नका सांगू. धातू सदृश म्हणजे काय? धातू बोरान बरोबर आहे. धातू सदृश हे बोरान म्हणजे मेटॅलॉइड. काय? मेटॅलॉइड. आता मेटल म्हणजे धातू. मेटल म्हणजे काय? धातू. नॉन मेटल म्हणजे अधातू. धातू आणि अधातू या दोघांचे गुणधर्म जे दाखवतो त्याला धातू सदृश असं म्हणतात. काय म्हणतात? धातू सदृश असं म्हणतात. मग त्याच्यामध्ये तुमचं बोरॉन असेल, तुमचं सिलिकॉन असेल, अँटीमनी असेल, त्याच्यानंतर जर्मेनियम असेल, आर्सेनिक असेल, हे काय धातू सदृश आहे. काय कोणकोणते सांगितले? बोरॉन, आर्सेनिक, त्याच्यानंतर टेनिसियम, अँटीमनी, सिलिकॉन, जर्मेनियम, हे जे आहेत ना यांना काय म्हणायचं? धातू सदृश. बरोबर आहे. बरं, लोखंडी नळ गंजू नयेत म्हणून त्याच्यावर जस्ताचा थर वाढवतात. लोखंडावर जस्ताचा, झिंकचा, त्याला काय म्हणतात? गॅल्व्हनायझेशन. काय म्हणतात? गॅल्व्हनायझेशन. बरोबर आहे. चुंबकाकडे कोणकोणत्या वस्तू अट्रॅक्ट होतात? लोखंड, निकेल आणि कोबाल्ट. लोखंड, निकेल आणि कोबाल्ट असं हे जे आहे. बरोबर. समस्थानिक म्हणजे काय मॅडम? समस्थानिक म्हणजे काय? बरोबर बरोबर. प्रोटॉनची संख्या ही सेम असते, न्यूट्रॉनची संख्या वेगळी. म्हणजे अणुअंक समान, अणुचं वजन काय असेल? वस्तुमानांक हे भिन्न असेल, त्याला समस्थानिक असं म्हणतात. एकूण किती मूलद्रव्ये आहेत? 118. त्याच्यातले 92 हे निसर्गात आढळणारे मूलद्रव्ये आहेत. किती? 92. आणि 26 मूलद्रव्ये हे माणसाने तयार केलेली आहेत. काय? 26 मूलद्रव्ये हे माणसाने तयार केलेली आहेत. आणि आता सध्या 118 जे आहे ना, ऑर्गॅनिझम. काय? ऑर्गॅनिझम हे जे आहे ना, हे 118 मूलद्रव्य आहे. कितवं? 118 मूलद्रव्य आहे. त्याच्यानंतर जेव्हा एखादी वस्तू पृथ्वीकडे आकर्षिली जाते, कोणती शक्ती असते त्याच्यामध्ये? गुरुत्वीय शक्ती. चांदी हा नरम धातू आहे. चांदी बरोबर काय मिक्स करावं लागतं? तांब मिक्स करून त्याचे दागिने बनवावे लागतात किंवा नाणी बनवावी लागतात. सोन्यामध्ये तांब किंवा चांदी, आणि चांदीमध्ये तांब मिक्स करावं लागतं. हिरा हा विजेचा दुर्वाहक आणि उष्णतेचा सुवाहक आहे. म्हणजे हिऱ्यामधून उष्णता वाहून नेली जाऊ शकते, वीज वाहून नेली जाऊ शकत नाही. कोणता धातू असा आहे की त्याच्यामुळे मोटार गाड्या ज्यावेळेस प्रदूषण करतात की त्याच्या हवेचं प्रदूषण निर्माण होतं? कोणतं? कार्बन मोनॉक्साईड तर सोडतात, परंतु पेट्रोलमध्ये आता बरेच जे लोक आहेत ना ते त्याच्यामध्ये पेट्रोलमध्ये मिक्स करतात. परंतु तसं करू नये म्हणून बऱ्याच पेट्रोल पंपावर असं लिहिलं असतं, अनलिडेड पेट्रोल. अनलिडेड पेट्रोल म्हणजे काय? शिसे विरहित पेट्रोल. पण जर त्याच्यामध्ये शिसं राहिलं तर काय होतं? हवा जास्त प्रदूषित होते. कोणत्या धातूमुळे? शिस्यामुळे. कोणत्या धातूमुळे? कोणत्या वायूमुळे? कार्बन मोनॉक्साईड वायूमुळे. आणि कोणत्या धातूमुळे म्हटलं तर? शिस्यामुळे. कशामुळे? शिस्यामुळे. त्याच्यानंतर कोणते अशुद्ध धातूचं शुद्धीकरण करण्याची सर्वात व्यापक पद्धत? एखादा धातू अशुद्ध आहे ते शुद्ध करण्याची सर्वात चांगली पद्धत आहे. 4 पर्याय सांगतो: औष्णिक अपघटन, विद्युत अपघटन, प्रक्षालन आणि निस्तापन. विद्युत अपघटन म्हणजे अशुद्ध धातू शुद्ध करणं. कोणती पद्धत आहे? कोणती? विद्युत अपघटन. विद्युत अपघटन याच्याने आपल्याला काय केलं जातं? अशुद्ध धातू हा काय केला जातो? शुद्ध केला जातो. त्याच्यानंतर उच्च दर्जाचे लोखंड म्हणजे स्टील तयार करण्यासाठी काय वापरलं जातं? मॅंगनीज. काय? मॅंगनीज. ओके. तर मॅंगनीज वापरलं जातं. लोह, कार्बन, मॅंगनीज हे वापरलं जातं. त्याच्यानंतर 4 घटक दिले होते, त्याच्यामध्ये कोणता घटक वेगळा असा होता? मग त्याच्यात पारा वेगळा, कारण पारा हा द्रवरूप आहे. पारा काय आहे? बाकीचे 3 स्थायीरूप होते. त्याच्यानंतर आपल्या आहारामध्ये जर समजा लोहाचं प्रमाण कमी झालं तर
कोणता आजार होतो? Anemia. अॅनिमिया. जर असं म्हटलं जातं जर होमिओ जर समजा आपल्या रक्तामध्ये जो हे राहिला नाही ना, लोह राहिला नाही ना म्हणे, तर रक्तातलं ऑक्सिजन आपण फुफ्फुसातून घेतलेलं ऑक्सिजन पायापर्यंत जायला 3 महिने लागतील म्हणे. किती? 3 महिने लागतील. म्हणजे आयर्न किती महत्वाचं आहे. त्याच्यामुळे लोहाचं प्रमाण पुरेसं असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे काय खायचं आयर्न साठी? लोखंडी कढईतले पदार्थ, त्याच्यानंतर सफरचंद, त्याच्यानंतर काळे खजूर, मनुका, गुळ, शेंगदाणे, चिक्की याच्यामध्ये ते खायचे आहेत. ओके. त्याच्यानंतर सर्वात कठीण धातू कोणता? हिरा. कोणते? अर्धवाहक आहेत. अर्धवाहक म्हणजे काय? पूर्ण नाही होत. ज्याची उष्णता वाढवली का ते जास्त वाहतात, परंतु उष्णता कमी केली तसं कमी जर्मेनियम आणि सिलिकॉन. काय? जर्मेनियम आणि सिलिकॉन. सेमी कंडक्टर म्हणतात त्यांना. काय म्हणतात? सेमी कंडक्टर. गॅल्व्हनायझेशन मध्ये काय वापरलं जातं मॅडम? कशावर काय देतात गॅल्व्हनायझेशन मध्ये? लोखंड किंवा स्टीलच्या पत्र्यांवरती जस्ताचा थर दिला जातो. आणि पितळ आणि तांब्याच्या याच्यावरती कलई करण्यासाठी कोणता धातू वापरला जातो? कथील. काय वापरला जातो? कथील वापरला जातो. कोणता अधातू? अधातू म्हणजे त्याला नॉन मेटल म्हणतात. मेटल म्हणजे धातू, नॉन मेटल म्हणजे अधातू. पण असा कोणता अधातू आहे? बघा, धातू तुम्हाला सांगितलं तर पारा हा काय असतो? द्रव रूपात आढळतो. पण कोणता अधातू आहे की तो द्रव रूपात आढळतो? बरोबर, ब्रोमीन. कोणता? ब्रोमीन. आता जर जास्त कष्ट केले, अतिश्रम केले, तर आपले हातपाय दुखायला लागतात, स्नायू दुखायला लागतात. बरोबर. त्याला काय जबाबदार? कशामुळे होतं ते? लॅक्टिक आम्ल. कशामुळे? लॅक्टिक आम्लामुळे ते काय व्हायला लागतं? हातपाय जास्त दुखायला लागतात. कोणतं आम्ल? आणि मुंगी चावली तर कोणतं? फॉर्मिक आम्ल. कोणता? फॉर्मिक. आता जमीन आहे ना, काही ठिकाणी काही जमीन ऍसिडिक असते आणि काही अल्कलाईन असते. बरोबर आहे का नाही? ऍसिडिक आणि अल्कलाईन. जर एखाद्या जमिनीमध्ये जर समजा ऍसिड जास्त झालं, पण तरी सुद्धा काही पिकं चांगली येतात. मग त्याच्यामध्ये कोणकोणती पिकं चांगली येतात? एरंड, भात आणि ओट ही पीक आम्लधर्मी जमिनीमध्ये देखील चांगले येतात. आलं? म्हणजे ते त्या मृदेला सहनशील आहेत. ती मृदा, ती माती त्यांना सहन होते. कोणकोणते पिकं सांगितले? एरंड, भात आणि ओट. तुम्ही ढोकळ्याचं पीठ तयार करता का मॅडम? ढोकळ्याचं पीठ तयार करताना ताकाचा काही वेळेस उपयोग होतो. करतात का ताकाचा? काही जण इनो आता टाकायला लागले. पण ते का बरं करतात? ताक का बरं वापरतात? ताकामध्ये लॅक्टोबॅसिलस नावाचे जीवाणू असतात. काय? दुधाचं दह्यामध्ये रूपांतर करण्यासाठी त्या जीवाणूंचा वापर होतो. आणि ते लॅक्टोबॅसिलस मुळे ढोकळ्याचं पीठ तयार करताना त्याच्यामध्ये ताकाचा वापर केला. लक्षात ठेवा. कशामुळे? लॅक्टोबॅसिलस. कोणता? लॅक्टोबॅसिलस. आम्ल हे कसे असतात? कोणत्या? आम्लाची चव कशी असते? आंबट. आम्लाची चव कशी असते? आंबट असते. आम्लाची चव ही आंबट असते. त्याच्यानंतर एखादी माती आहे समजा, त्याच्यामध्ये ऍसिडचं प्रमाण खूप जास्त झालं, तर सगळे पिकं चांगले येतील का? कोणते पिकं चांगले येतील रे? भाताचं, एरंडाचं, ओटाचं. पण आता इतर पिकं चांगली येणार नाही. मग आपल्याला त्याला काय करावं लागेल? 7 पेक्षा कमी पीएच झालाय तर 7 पेक्षा जास्त पीएचचं वस्तू त्याच्यामध्ये टाकायची, जेणेकरून ते काय होईल? उदासीन होईल. बरोबर का? पीएच त्याचा 7च्या आसपास यायला लागेल. मग आम्लाचं प्रमाण कमी करण्यासाठी त्याच्यामध्ये काय मिक्स करावं लागतं जमिनीमध्ये? आम्लाचं प्रमाण कमी करण्यासाठी आपण तर गोळ्या घेऊन घेतो. कोणत्या? झिंट्या, रेनिटिडिन त्या घेतो. पण जमिनीची आम्लता कमी करायची असेल, जमिनीला ऍसिडिटी झाली ती कमी करायची असेल, तर वापरतात जिप्सम. काय वापरतात? जिप्समचा वापर करतात. आणि फॉर्मिक आम्ल कशामध्ये असतं रे? मुंगी चावल्यामुळे. बरोबर. आणि पीएच, उदासीनचा पीएच किती असतो? 7. आणि 7 पेक्षा कमी पीएच आम्ल, 7 पेक्षा जास्त असेल तर अल्क, आम्लारी धर्मी. काय म्हणतात? आम्लारी धर्मी. आम्लाचा अरी म्हणजे शत्रू. आम्लाचा शत्रू तयार होतो पुढे. बरोबर. आम्लारी. 7 म्हणजे उदासीन, 7 पेक्षा खाली आम्ल, 7 पेक्षा पुढे आम्लारी. लक्षात आलं? आम्ल, आम्लारी. त्याच्यानंतर दह्यामध्ये कोणतं आम्ल असतं? लॅक्टिक. याच्यामध्ये ब्युटेरिक आम्ल कशामध्ये असतं? लोण्यामध्ये ब्युटेरिक असतं. सायट्रिक, लिंबू वर्गीय पदार्थांमध्ये काय असतं? सायट्रिक आम्ल असतं. एलएसडी काय असतं? एलएसडी माहिती का तुम्हाला? एलएसडी काय असतं? एलएसडी दारू सोडवण्यासाठी, काय दारू सोडवण्यासाठी, कॅन्सरचं हे करण्यासाठी लिसर्जिक ऍसिड. काय?
लिसर्जिक काय लिसर्जिक याचा अर्थ लिसर्जिक काय झालं लिसर्जिक ऍसिड डायइथिसामाइड तर हे काय याला काय म्हणतात LSD लिसर्जिक ऍसिड डायइथिसामाइड. रसायनांचा राजा कोणता रे H2SO4 मराठीत काय म्हणतात त्याला सल्फ्युरिक आम्ल. अजून काय नाव आहे त्याला तेजाब. अजून काय नाव आहे गंधक आम्ल. काय म्हणतात गंधक आम्ल. कळलं का सल्फर असतं ना म्हणून त्याला गंधक आम्ल देखील म्हणतात. त्याच्यानंतर 7.5 पेक्षा जास्त पीएच असेल तर ती मृदा कशी असते आम्लारी धर्मी असते. व्हिनेगार मध्ये काय असतं ऍसिडिक ऍसिड. आम्लाची चव कशी असते आंबट. आणि तुरट कशाची असते आवळ्याची बी असते आणि याची कशाची आम्लारी धर्मीची. बरोबर. किरणोत्सारी मूलद्रव्य सांगितले होते तुम्हाला. किरण सोडतात कोणकोणते अल्फा बीटा गॅमा. अल्फा पेक्षा बीटाची वेदनशक्ती जास्त बीटापेक्षा गॅमाची वेदनशक्ती काय असते जास्त असते. 82 पासून 92 पर्यंत आवर्त श्रेणीमध्ये 82 पासून 92 पर्यंत किरणोत्सारी मूलद्रव्य आहेत. बरोबर. 92 युरेनियम आहे. 92 काय आहे 92 नंतरची जी आहेत तर ती मानवनिर्मित किरणोत्सारी आहेत. काही मानव ते मेरी क्युरी आणि पेरी क्युरी त्यांनी नवरा बायकोने ते शोधून काढले. बरोबर काय. आणि जे अल्फा आणि बीटा हे जे किरण आहेत त्याचा शोध रुदरफोर्डने लावला. अणुकेंद्रकाचा शोध बी त्यानेच लावला आणि अल्फा बीटा चा किरणांचा शोध कोणी लावला रुदरफोर्ड याने लावला. आणि जो गॅमा किरण आहे त्याचा शोध लावला पॉल विलॉर्ड. काय पॉल विलॉर्डने कशाचा शोध लावला गॅमा किरणांचा. आणि अल्फा आणि बीटा किरणांचा कोणी शोध लावला रुदरफोर्डने अणुकेंद्रकाचाही शोध लावलेला आहे. पॉल विलॉर्डने गॅमा किरणा या अल्फापेक्षा बीटाची भेदक शक्ती जास्त बीटापेक्षा गॅमाची जास्त. हे प्लस असतं म्हणून मायनस कडे अट्रॅक्ट होतो. बरोबर का नाही. माणूस असेल तर बाईकडे अट्रॅक्ट होईल बाई माणसाकडे अट्रॅक्ट म्हणजे तसं हा प्लस असेल हा काय असेल मायनस. 2 माणसांची लग्न झाली का नाही 2 बायांची लग्न झाली का आता व्हायला लागली जाऊ दे मध्ये. आणि पॉल विलॉर्ड आज आहे ना पॉल विलॉर्डने गॅमा किरणांचा शोध लावला. काय गॅमा किरणांचा शोध लावला. मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये युरेनियम आहे रेडियम आहे पोलोनियम आहे थोरियम आहे ऑक्सिनियम आहे. हे जे आहेत ना या आपल्याला हे किरणोत्सारी मूलद्रव्य आहेत. काय आहेत किरणोत्सारी मूलद्रव्य आहेत. कळलं का तुम्हाला कोणकोणते युरेनियम रेडियम पोलोनियम थोरियम ऑक्सिनियम हे मूलद्रव्य आहे. मग याच्यामध्ये तुम्ही म्हणाल सर हे याचं काय हे असतं तुम्हाला याच्यामध्ये युरेनियमचे जे असतात ना समजा मी तुम्हाला एक पोलोनियम देतो. पोलोनियम इथं अणुवस्तू मानांक असतो A आणि इथं ऍटॉमिक नंबर असतो Z. काय असतो Z ऍटॉमिक नंबर असतो. आता समजा पोलियमचा इथं पोलोनियमचा इथं समजा 84 आहे. किती अणुअंक किती आहे 84 आहे पोलोनियमचा. बरोबर. आणि याचा हे 210 याचा वस्तुमानांक आहे. याच्यामधून आपण एक अल्फा कण सोडला. काय सोडला पोलोनियमच्या याच्यामधून एक अल्फा कण सोडला. एक अल्फा कण जर सोडला ना तर याचे हा अणुवस्तुमानांक 4 ने कमी होऊन जाईल म्हणजे 207 राहील. किती राहील 206. एक अल्फा कण सोडल्यानंतर अणुवस्तुमानांक काय सांगितलं अणुवस्तुमानांक किती ने कमी होतो 4 ने कमी होतो. एक अल्फा कण किरणोत्सारी मूलद्रव्यातून एक अल्फा कण सोडला तर अणुवस्तुमानांक 4 ने कमी होतं. किती ने 4 ने कमी होतं. आणि हे अणुअंक जे आहे तर अणुअंक हा 2 ने कमी होतो. किती ने कमी होतो 2 ने कमी होतो. म्हणजे काय होईल याचं 206 हा ऍटॉमिक काय असेल त्याचं वेट आणि ऍटॉमिक नंबर किती राहील त्याचा 82. ऍटॉमिक नंबर जर 82 आला तर तो कोणत्या बाजूला सरकेल डावीकडे सरकेल. आवर्त श्रेणीमध्ये कशामध्ये सरकेल डावीकडे सरकेल. त्याचं PB 206 असं तयार होईल. आणि जर समजा बिस्मथ बी आहे याच्यामधून आपण एक बीटा कण सोडला. काय सोडला बीटा कण सोडला. याचा 83 आणि समजा 210 अणुवस्तुमानांक आहे. ऍटॉमिक वेट आहे 210 आणि ऍटॉमिक नंबर आहे त्याचा 83. ऍटॉमिक वेट किती आहे ऍटॉमिक वेट 210 आणि ऍटॉमिक नंबर किती आहे त्याचा 83. त्याच्यामधून आपण एक बीटा कण सोडला तर पोलोनियमचा
210 ऍज इट इज अणुवस्तुमानांक राहील. अणुवस्तुमानांकामध्ये काही फरक पडणार नाही. उलटा याच्यामध्ये अणुअंक काय होईल यपने वाढेल. काय होईल यपने वाढेल. तुमच्या लक्षात आलं का? अल्फा कण सोडलं तर अणुवस्तुमानांक कितीने कमी होतो 4 ने. 1 सोडला तर 2 सोडले असते तर 4 आणि 4 8 कमी झाले असते. 3 सोडले असते तर 12 कमी झाले असते. कळलं का? आणि अणुअंक 2 ने काय झाला 1 सोडला तर 2 ने कमी झाला. 2 सोडले असते तर 4 ने कमी होईल. बरोबर. नवीन मूलद्रव्य तयार होईल त्याचा अणुवस्तुमान आणि हे डावीकडे सरकले. आणि जर समजा बिस्मथ घेऊन आपण पोलोनियम तयार करायचं असेल तर एक बीटा कण जर सोडला तर अणुवस्तुमानांकात काही फरक पडत नाही. मात्र अणुअंक 1 ने काय होतो वाढतो. अणुअंक काय होतो 1 ने वाढतो. ओके. तर तुम्हाला माहितीये का की जी आपण बोटांवर शाई लावतो बघा त्या शाईमध्ये काय असतं शाईमध्ये सिल्वर ब्रोमाइड. काय असतं सिल्वर ब्रोमाइड. काय असतं सॉरी सिल्वर नायट्रेट. सिल्वर नायट्रेट असतं त्याच्यामध्ये. काय असतं सिल्वर नायट्रेट. कशामध्ये बोटांवर जी शाई लावतात ना सिल्वर नायट्रेट. आता बघा मी इलेक्शनला गेलो एक माणूस मतदान करून गेला आणि पुन्हा डबल तो आला. तो म्हणे सर माझं मतदान करायचंय या नंबरला. म्हणजे मतदान यादीमध्ये त्याचं 2दा नाव होतं. नाही या माणसाला तर पाहिलंय मतदान करून गेलाय पण तुमच्या बोटाची शाई दाखवा पाहिली. मग तेवढ्यात मी त्यांना म्हटलं या माणसाने मतदान केलंय का? ते लगेच म्हणाले हो करून गेलेत म्हणे हे. त्यांना म्हटलं तुम्ही तर मतदान केलंय? तो म्हणे सर माझ्या बोटाला शाई दिसते का? नाही बोटाला शाई नाही. मग त्याचं म्हटलं तुमची हे दाखवा. मग मी सगळ्या मागच्या सह्या त्याच्या चेक केल्या. एका ठिकाणी सही सापडली त्याची. पण तो म्हणे सर मी केलंच नाही मतदानच केलं नाही. काय मतदानच केलं नाही. मग त्याला म्हटलं आता काय करावं याला. मग शेवटी नाही इलाजाने काय करावं लागलं त्याला मतदान. त्याच्या बोटावर शाई नव्हती त्याचं दुसरं नाव होतं त्याला. तो नंतर अजून डबल आला डोकं खायला आणि त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे याने केलेलं जास्त दिसत नाही. मग नंतर आम्ही त्याला विचारलं तू ही शाई काढली कस काय? ही शाई कधीच निघत नाही. त्याने काहीतरी एक औषध सांगितलं की त्याच्याने मी ती शाई काढून घेतली बुवा असं. म्हणजे ती शाई सुद्धा काढता येते. त्याच्यानंतर कॅल्शियम आणि लोहाची कमतरता भरून काढणाऱ्या क्षारांचं उत्पादन कोणत्या आम्लापासून करतात? ज्यावेळेस तुमचं कॅल्शियमची कमी असेल लोहाची कमी असेल ही कॅल्शियम आणि लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी कोणतं आम्ल वापरलं जातं तर ते आहे ग्लुकॉनिक आम्ल. कोणतं ग्लुकॉनिक आम्ल असं म्हणतात. बरं तुम्हाला धातू आणि हे शिकवलं मी तुम्हाला. सर्वात जास्त घनता माहिती आहे तुम्हाला डेन्सिटी घनता. तर तुम्हाला याचं सांगितलं अंड पाण्यात टाकलं अंड्याची घनता जास्त आहे. पाण्यात मीठ टाकलं अंड वरती तरंगलं पाण्याची घनता वाढली. बरोबर की नाही. एका लोखंड पाण्यामध्ये खाली बुडतं पाऱ्यावरती वरती तरंगतं. बरं की नाही. पाण्याची घनता जास्त आहे. तसं सर्वात जास्त घनता असलेला धातू कोणता आणि सर्वात कमी घनता असलेला धातू कोणता? सर्वात जास्त घनता जी आहे तर ऑस्मियमची आहे. कोणाची आहे ऑस्मियम. आणि सर्वात कमी आहे लिथियमची. कशाची आहे लिथियमची आहे. आणि मग ग्लुकॉनिक आम्ल कशाला वापरतात? कॅल्शियम आणि लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी. इलेक्ट्रोलाइट म्हणतो ना आपण इलेक्ट्रोलाइट घेतो का पावडर घेतो का नाही तर ते त्याच्यामध्ये असतं. लोणचे बनवताना वगैरे याच्यामध्ये सुद्धा त्याचा वापर करावा लागतो. ओके. तर स्वयंचलित वाहनातून कोणता धूर बाहेर पडतो? कार्बन मोनॉक्साईड. वनस्पती किंवा प्राण्यांचं वय ओळखण्यासाठी C40 काय C40 आहे ना. C40 कार्बन डेटिंग म्हणतो त्याला. काय म्हणतात? कार्बन डेटिंग असं म्हणतात. त्याच्यानंतर हिरा फ्लोरीन ग्रॅफाइट ही कार्बनची रूप आहे. कोणतं नाही असं विचारलं होतं तर क्युप्राइट नाही असं एक प्रश्न त्याच्यामध्ये होता. सर्वात मोठा कार्बन सिंक कोणता आहे? महासागर. महासागरामध्ये सर्वात जास्त कार्बन आहे.